तडकडताई भूताची आई म्हणत सांगलीत आजपासून तडकडताईच्या भावई उत्सवाला सुरुवात झाली आहे। कुंभारखिंडीतील कुंभार कुटुंबाकडून या तडकडताईच्या खेळाची परंपरा कायम आहे। आज दिवा लावून लग्न सोहळा पार पडल्यानंतर तडकडताई सांगलीमध्ये विविध ठिकाणी फिरते। या दरम्यान ती आपल्या हातात असणाऱ्या सुपानं अनेकांना मारते, मात्र हा मार प्रसाद आणि आशीर्वाद म्हणून सगळे अबालवृद्ध आनंदाने स्वीकारतात। तडकडताई लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांची लाडकी असते, मात्र तरीही लहान मुलं तिला खूप घाबरतात। आजपासून तडकडताईचा भावई उत्सव सांगलीमध्ये सुरू झालाय। दररोज सांगलीतील विविध भागांमध्ये भूताचा मुखवटा आणि काळी साडी परिधान केलेली तडकडताई सगळ्यांचा पाठलाग करून मारून सुपाचा आशीर्वाद देणार। परंपरा म्हणजे देव दानवांच्या युद्धाच्या वेळी दैव लोकांना त्रास देत होतो म्हणजे ते अवतार घेतले देवीनं, चंद्रशिरी देवीनं सुपाचा अवतार म्हणून सर्व शांत सुख समाधान देण्यासाठी हा अवतार घेतला। गल्लोगल्ली सुख शांतीसाठी फिरते। भूताच्या नाकात कवडी बाजार दौडी असं म्हणतात, म्हणजे ते नाकात कवडी आहे, त्या कवडीमुळे ते म्हणतात भूताची आई म्हणजे सगळ्यांचं संरक्षण करते। कुठल्याही गोष्टीला कुठल्याही मागं हे करता सगळं संरक्षण सुख समाधान शांती देते।